नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणते टार्गेट्स बघायला मिळू शकतात, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या ॲपमध्ये शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. तर हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आणि त्यासाठी शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली हे आधी समजून घेऊया आणि त्यानंतर पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते हे समजण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आपण बघू शकता आणि मी तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड सुद्धा सांगणार आहे की मागच्या 2-3 दिवसांपासून आपण सांगितलं होतं की हा एरिया जो आहे हा रेझिस्टन्स एरिया आहे. कोणता एरिया आहे? खालच्या बाजूला बघितलं तर 24,050 लेवल होती, वरच्या बाजूला 24,250 लेवल होती आणि हा मीडियम टर्म मध्ये रेझिस्टन्स एरिया आहे म्हणून सांगितलेलं होतं. त्यानंतर हेही सांगितलं होतं की ह्या एरियामध्ये जर रेझिस्टन्स घेतला आणि किंमत खाली यायला लागली तर कुठपर्यंत जाऊ शकते, तर त्याच्यासाठी आपण काही लेवल्स दिल्या होत्या. आणि लेवल कुठली होती? पहिली 23,905, त्यानंतर दुसरी लेवल होती 23,795 आणि तिसरी लेवल होती 23,700. अर्थात ह्या मीडियम टर्मच्या लेवल होत्या. आणि मी मागच्या काही दिवसांपासून मीडियम टर्म आणि शॉर्ट टर्म अशा दोन्हीचं एकत्रित विश्लेषण तुम्हाला सांगायला सुरुवात केली. ह्याचं कारण असं आहे की आपण आतापर्यंत शॉर्ट टर्म चंच विश्लेषण सांगत होतो आणि मग कधी कधी असं व्हायचं की आपल्याला काही गोष्टी मग लक्षात यायच्या नाहीत त्याच्यामध्ये. आता सुद्धा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आपण सांगताना हीच 3 टार्गेट सांगितली होती मीडियम टर्म साठी, बरोबर? आणि किंमत तर ह्याच्या खाली गेली. असं का झालं? याचं कारण असं असतं की हे मीडियम टर्मचं अनालिसिस आहे. शॉर्ट टर्म मध्ये आपलं अनालिसिस आणखीन वेगळं होतं. मी स्वतः काम करत असताना किंवा मी जे आत्मा कोर्समध्ये शिकवतोय त्यामध्ये मी हेच सांगतो की एकाच पिरियडसाठी किंवा एकाच ह्याच्या म्हणजे शॉर्ट टर्मचंच फक्त अनालिसिस करून आपल्याला जर आपण ट्रेडिंग करायला गेलो, निर्णय घ्यायला गेलो तर आपल्याला चुकीचं होऊ शकतं. आपल्याला मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस करणं आवश्यक आहे आणि ते केल्यानंतरच आपल्याला योग्य मार्केटचं अनालिसिस होऊ शकतं आणि मग आपले निर्णय जास्त चांगले होऊ शकतात. तर त्यामुळे आता इथे मी तुम्हाला 2च टाइम फ्रेम दाखवतोय, पण प्रत्यक्षात मी स्वतः करताना 3 टाइम फ्रेमचं विश्लेषण करतो. अर्थात ते खूप मग क्रिटिकल होतं आणि तेवढं नॉर्मल आपल्याला इंट्राडे समजा काही काम करायचं असेल तर त्याच्यासाठी तेवढं आवश्यक नसतं. 2 टाइम फ्रेमचं विश्लेषण सुद्धा पुरेसं असतं. तर त्यानुसार हे लक्षात आलं की इथपर्यंत खाली येऊ शकतं. आता हे झालं मीडियम टर्मसाठी. शॉर्ट टर्मचं काय? तर शॉर्ट टर्ममध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींचं विश्लेषण केलं होतं. तुम्हाला सांगताना मी सांगितलं होतं की इथे आपल्याला काय बघायचं आहे की साधारणपणे इथे एम पॅटर्न बनू शकतोय म्हणून सांगितलं होतं. अशा पद्धतीनं खाली आलं होतं, इथे वर गेलं आणि इथे खाली आलं. प्रत्यक्षात काय झालं बघा, हा आपल्याला ब्रेकआउट आलाच नाही, बरोबर? त्यानंतर काय झालं, ह्या लेवलच्या हाय सुद्धा ही लेवल गेली. मग आपल्याला एम पॅटर्न थोडासा चेंज करायला लागणार. एम पॅटर्न कसा होईल? ही तेजी झाली, त्यानंतर हे सेलिंग झालं, हा आपल्याला तेजी झाली आणि हे खाली आलं, बरोबर? असा एम पॅटर्न करायला लागेल आणि हा एम पॅटर्न आपल्याला व्यवस्थित काम करताना दिसला, बरोबर? तर त्यामुळे शॉर्ट टर्म मध्ये शुक्रवारी मी काय दिलं होतं, सांगितलं होतं, पहिल्यांदा ही जी लेवल आहे ह्या लेवलला महत्त्व सांगितलं होतं.
23,000 आणि शुक्रवारचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. शुक्रवारी मार्केट ओपन होण्यापूर्वी सुद्धा मी काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्याच्यामध्ये फक्त खालचं विश्लेषण दिलं होतं. प्रत्यक्षात काय झालं तुम्ही बघू शकता. इथे ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा तेजी व्हायला लागली, बरोबर. पण तेजीचं विश्लेषण मी सांगितलंच नव्हतं. मी सांगितलं होतं जर तेजी व्हायला लागली तर आपल्याला थोडंसं वाट बघावी लागेल प्राइस ॲक्शनची, बरोबर. तर त्यामुळे ही सुरुवातीला जी पहिली एक 10 मिनिटं तेजी झाली, त्यानंतर एकदम इथे सेलिंग आलं. परत खाली येतंय असं वाटलं, परत बाउन्स झालं आणि मग पुन्हा सेलिंग चालू झालं. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा का आहेत? कारण आपल्याला ॲस्ट्रोनुसार माहित होतं की एकदा खाली जाणार आहे, बरोबर. फक्त हे शुक्रवारच्या शुक्रवारीच एवढं खाली जाईल हे माहित नव्हतं. आपल्याला असं वाटलं होतं, मला असं वाटलं होतं, की एक सोमवार मंगळवारपर्यंत आपल्याला हे जे डाऊन मूव्ह आहे ती चालू राहील आणि त्यानंतर मग आपल्याला पुढचं विश्लेषण करावं लागेल. पण ते शुक्रवारीच आपल्याला डायरेक्ट खाली गेलं. टार्गेट कशी होती? मी इथेच सांगितलं होतं, की ही लेवल जी आहे, आता इथे 23,858 ची लेवल आहे. थोडंसं आपण मार्जिन ठेवतो, त्यामुळे 23,855 च्या जर खाली टिकलं, तर मी टार्गेट दिली होती 23,835 पहिलं टार्गेट होतं. 23,770 हे दुसरं टार्गेट होतं आणि सांगितलं होतं, की 23,770 ही मेक ऑर ब्रेक लेवल असणार आहे. म्हणजे काय? तर ह्या लेवलच्या खाली टिकलं तर आणखीन सेलिंग येऊ शकतं आणि त्या लेवलला रिस्पेक्ट दिलेला तुम्ही बघू शकता. त्या लेवलच्या इथे जवळजवळ 3 कॅन्डल आपल्याला इथे राहिलेल्या दिसत आहेत. म्हणजे 3 कॅन्डलनी ह्याचा सपोर्ट घेतला, 45 मिनिटं इथे थांबलं, ब्रेक झाल्यासारखं झालं, पुन्हा एक बाउन्स आला, मग म्हणजे इथे प्राइस ॲक्शन झाली. कारण ही मेक ऑर ब्रेक लेवल होती. मेक ऑर ब्रेक लेवलला आपल्याला थोडं तरी रिस्पेक्ट दाखवला गेला पाहिजे. इथे भरपूर रिस्पेक्ट आपल्याला मार्केटनं दाखवला आणि हे तुटल्यानंतर खालचं टार्गेट दिलं होतं 23,710चं. त्यानंतर त्याच्या खालचं टार्गेट दिलं होतं 23,625चं आणि मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही इथे बघू शकता 3 वाजता अचानक खूप मोठी मूव्हमेंट चालू झाली, बरोबर. मला इथे खालची टार्गेट आणखीन द्यायची होती, म्हणजे इन बिटवीन सुद्धा आपल्याला आणखीन शॉर्टर टर्मचं टार्गेट होतं 23,665, 23,590 आणि 23,530. हे मला टाईप करेपर्यंतच इतकं खाली आलं की मग मी काय केलं, मी सांगताना असं सांगितलं, तो मेसेज जे जे आपले पेड कोर्सचे सदस्य असतील, प्रीमियम ग्रुपचे सदस्य असतील किंवा यूट्यूब चॅनल मेंबर असतील, त्यांच्याकडे तो मेसेज अजूनही असेल. मार्केट खाली यायला सुरुवात झाली, किंमत खाली यायला सुरुवात झाली होती. मी इथेच सांगितलं होतं 23,530 ते 23,590 हा सपोर्ट झोन होऊ शकतो. इथे मार्केटमध्ये किंमत थांबू शकते. तुम्ही बघू शकता बरोबर त्याच लेवलला आल्यानंतर आपल्याला हा बाउन्स बघायला मिळाला. म्हणजे इथे जे खाली आलं होतं 23,500 ची लेवल सुद्धा तोडली होती. तिथून हाय घेत 23,625 च्या दिशेनं आपल्याला म्हणजे जवळजवळ 130-140 पॉईंटची तेजी आपल्याला बघायला मिळाली. अर्थात आपल्याला जे क्लोजिंग असतं, हे क्लोजिंग काही ह्या कॅन्डलनुसार नसतं, तर आपल्याला शेवटच्या अर्ध्या तासाचं म्हणजे ही कॅन्डल आणि ही कॅन्डल ह्याचं ॲव्हरेज काढलं जातं आणि मग क्लोजिंग येतं. ते खाली आलंय 23,547 च्या आसपास खाली इथे आलेलं आहे कुठेतरी, बरोबर. पण प्रत्यक्षात ही जे सपोर्ट घेतला गेला, हा परफेक्ट आपल्या लेवलला घेतला गेला. सर्व टार्गेट आली आणि सर्वच्या सर्व टार्गेट शुक्रवारीच आली. हे इथे आपल्याला सांगायचंय. म्हणजे आपलं विश्लेषण जे आहे, हे एकदम परफेक्ट पद्धतीने इथे काम करताना बघायला मिळालं. जे लाईव्ह मार्केटमध्ये ज्यांना शक्य झालं, त्यांना हे सर्व विश्लेषण लाईव्ह मार्केटमध्येच बघता आलं. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये शुक्रवारी काय झालं. हा झाला इतिहास. आता आपल्याला बघायचं की पुढे काय होऊ शकतं. तर त्याच्यासाठी मी काय करतो, या सर्व आपल्याला ज्या लेवल्स आहेत या सर्व लेवल्स मी काढून टाकतोय आणि आपल्याला आता वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायचं आहे. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेमचा चार्ट ओपन करतोय. वीकली टाइम फ्रेमचा चार्ट आता इथे आपल्याला दिसतोय. थोडंसं झूम आउट करतो म्हणजे आपल्याला इथे लक्षात येईल. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मार्च अखेरीला आणि एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक खूप चांगली तेजी 3 आठवडे बघायला मिळाली. त्यानंतर पुढचे 2-3 आठवडे आपण जर बघितलं तर पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये आपल्याला साइडवेज मुवमेंट होत होती. एकदा खाली आलं, परत वर जायचा प्रयत्न झाला, परत खाली आलं. अशा प्रकारे साइडवेज मुवमेंट झाली. अजून सुद्धा जर तुम्ही बघितलं तर ह्या 3 आठवड्यात सुद्धा आपल्याला साइडवेज मुवमेंटच इथे दिसतेय. तर आता पुढे काय होऊ शकतं?
तर इथे तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक वेळेला काय होतंय, मी ह्या 2 आठवड्यात सुद्धा सांगत होतो, की वर गेल्यानंतर किंमत रेझिस्टन्स घेऊन खाली येते. वर गेल्यानंतर किंमत रेझिस्टन्स घेऊन खाली येते. हे काही चांगलं चित्र नाहीये. त्यामुळे काय होऊ शकतं, सेलिंग प्रेशर वाढू शकतं. ते आलं. एकदा सेलिंग प्रेशर आलं, एकदा बाउन्सचा प्रयत्न झाला. आता जर सेलिंग प्रेशर आलं आणि हा जो लो तुटला आपल्याला, तर आणखीन थोडंसं किंमत खाली जाऊ शकते. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अर्थात आपण वीकली टाइम फ्रेमचं अनालिसिस करतोय. त्यामुळे आत्ता मी जे काय बोलतोय ते उद्याच्या उद्या म्हणजे सोमवारच्या सोमवारीच येईल असं नाही. त्याला वेळ लागू शकतो. पण कदाचित आता अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामध्ये पूर्वी एखादा बाउन्स सुद्धा येऊ शकतो. पण आता शक्यता अशी निर्माण झाली आहे की आता आपण 23,000 22,800 च्या दिशेनं वाटचाल करू शकतोय. अर्थात हे इंट्राडे साठी सांगत नाहीये, लक्षात घ्या. वीकली टाइम फ्रेमचं अनालिसिस आहे. त्यामुळे येणाऱ्या एखाद्या आठवड्यात किंवा 2 आठवड्यात आपल्याला किंमत ह्या दिशेनं आलेली सुद्धा बघायला मिळू शकते. तर एखादा सोमवारी बाउन्स सुद्धा येऊ शकतो आणि मग येऊ शकते. पण आता हळूहळू आपल्याला त्या दृष्टीनं तयारी केली पाहिजे, की 23,000, 23,100, 23,000 हे आपल्याला इमिजिएट दिसतंय. पण त्याच्या थोडंसं आणि खाली गेलं तर 22,800 पर्यंत, अगदी खूप खाली आलं तर 22,500 पर्यंत सुद्धा येऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आता तयार झालंय. त्याचं अनालिसिस आपण रोजच्या रोज करू. त्यामध्ये तुम्हाला कळेलच. शॉर्ट टर्मच्या अनालिसिसवरनं आपल्याला एका दिवसासाठीचं अनालिसिस चांगलं कळतं. 2-3 दिवसाचं, 4 दिवसाचं, एखाद्या आठवड्याचं करायचं असेल, तर मग मिड टर्म आणि थोडं लाँग टर्म करायचं असेल 2-3 आठवड्याचं, तर आपल्याला त्यानुसार ते विश्लेषण करावं लागतं. तर आता आपल्याला जे दिसतंय त्यानुसार आणखीन थोडी किंमत खाली येण्याची शक्यता आहे. मात्र व्होलाटाईल दिसतंय. यामुळे आपण लगेच पुट बाय केला आणि नेमका एक बाउन्स आला, तर तो जो होणारा लॉस असणार आहे तो आपल्याला सहन करता येणार आहे का? हे बघून मग आपल्याला योग्य वेळेला त्याच्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे. तर त्यामुळे आत्ताचं विश्लेषण जरी बेअरिश असलं, तरी ते लगेच होईल का नाही ह्याच्यासाठी आपल्याला थोडं शॉर्ट टर्मचं सुद्धा अनालिसिस करावं लागणार आहे. पण इथे तुम्हाला आता एक गोष्ट लक्षात ठेवा, की किंमत आज ना उद्या, एका आठवड्यानं नाही तर 2 आठवड्यांनी आपल्याला किंमत थोडीशी खाली येण्याची शक्यता आहे. कुठपर्यंत खाली येते ते आता आपल्याला बघावं लागेल. 23,000, 23,100 पर्यंत तरी खाली येण्याची शक्यता आहेच. म्हणजे अजून 300-400 पॉईंट खाली येऊ शकते, असं आपल्याला आत्ता सध्या वाटतंय. या विश्लेषणामध्ये जे काही बदल असतील त्याच्यासाठी रोजचे व्हिडिओ बघत राहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर हे झालं वीकली अनालिसिस. आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं, तर डेली टाइम फ्रेम मध्ये आता तसं बघायला गेलं तर काय झालंय, तसं बघायला गेलं तर आपल्याला सगळी टार्गेट आलेली आहेत. आता एक बाउन्स येणं अपेक्षित आहे असा, बरोबर. पण दुसऱ्या बाजूने आपल्याला वीकली टाइम फ्रेम काय सांगतोय, की वीकली टाइम फ्रेम असं सांगतोय की किंमत पुन्हा एकदा ह्या झोनपाशी, पुन्हा एकदा ह्या झोनपाशी येऊ शकते आणि ह्या आसपास येऊन म्हणजे 23,400, 23,200, अगदी 23,000च्या लेवलला सुद्धा इथपर्यंत येऊ शकते. तर त्यामुळे आधी खाली येऊन मग वर जातंय, की आधी वर जाऊन खाली येतंय, ह्याच्यासाठी आपल्याला रोजचं जे शॉर्ट टर्मचं अनालिसिस असतं ते बघावं लागणार आहे. त्याचमध्ये आपल्याला हे क्लिअर कळेल, की आधी वर जाणार आणि मग खाली येणार, की आधी खाली येणार आणि मग वर जाणार आहे. कारण मार्केट कधीही एका दिशेनं सतत चालत नाही. त्याला खाली जायचं असेल तरी मध्ये वर वर, आता तुम्हाला इथे बघा, इथून तुमच्या लक्षात येईल, इथून इथपर्यंत आलंय आतापर्यंत, बरोबर. पण हे डायरेक्ट आलं का नाही, इथून पहिलं खाली आलं, वर गेलं, खाली आलं, परत वर गेलं, आता परत खाली येतंय. म्हणजे मार्केटमध्ये किंमत जी आहे ना, ती एका रेषेमध्ये खाली येत नाही किंवा एका रेषेमध्ये वर जात नाही. अधेमध्ये जी खालीवर होते त्याच्यामध्ये आपल्याला टिकता आलं पाहिजे. आणि तो टिकता आलं पाहिजे तर मल्टी टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करता आलं पाहिजे. तर असं चित्र आपल्याला दिसतंय. म्हणजे डेली टाइम फ्रेमवर सुद्धा आपल्याला हे समजतंय की किंमत आणखीन खाली जाऊ शकते आणि हा जो सगळा सपोर्टचा झोन दिसतोय, 23,400 म्हणा, 23,200 म्हणा किंवा 23,000 म्हणा, ह्यामध्ये आपल्याला कुठेतरी किंमत येणाऱ्या काळात येताना दिसू शकते. तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला
सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल तर आपण हा एरिया रेझिस्टन्स एरिया म्हणून दिलेला होता आणि ह्या एरियाच्या किंमत रेझिस्टन्स दिल्यानंतर सुद्धा किंमत वर गेली होती थोडी. हे कायम लक्षात ठेवा. रेझिस्टन्स आहे याचा अर्थ लगेच ह्या लेवलला टच केल्या केल्याच सेलिंग होईल असं नसतं. हे अनेक वेळा सांगितलेलं आहे. इथे जाऊन होऊ शकतं, इथे जाऊन होऊ शकतं, इथे ह्या लेवलला टच करून होऊ शकतं किंवा ह्याच्या वर जाऊन सुद्धा होऊ शकतं. हा एरियाच्या आसपास आल्यावर सावध व्हायचंय. म्हणजे माझी जर तेजीची पोझिशन आहे तर ह्या एरियात मी थोडंसं सावध राहणार. कुठे एम पॅटर्न बघतो दिसतोय का बघणार. दिसला की मी ओळखणार आता मंदी होऊ शकते. तुम्ही बघू शकता इथे टॉपला एम पॅटर्न झाला होता. हे आपण यापूर्वी 2-3 वेळा डिस्कस केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे सेलिंग स्टार्ट झालंय. हे सेलिंग हा रेझिस्टन्स झोन होता हे आपल्याला समजलं. बरोबर. कुठपर्यंत खाली जाऊ शकतं मीडियम टर्म मध्ये आपण हे पहिलं टार्गेट दिलं होतं 54,975. दुसरं टार्गेट दिलं होतं 54,625. तिसरं टार्गेट दिलं होतं 54,345 चं. बरोबर. आणि आता हळूहळू आपल्याला सगळी टार्गेट येऊन त्याच्याही खाली गेलेलं दिसतंय. शॉर्ट टर्म मध्ये जी टार्गेट होती ती 54,720 ची होती. 54,535 चं दुसरं टार्गेट होतं. तिसरं टार्गेट होतं ते 54,350 चं होतं. या ठिकाणी दोन्ही लेवल जवळ असल्यामुळे दिसत नाहीयेत. तर आणि चौथं टार्गेट होतं 54,115. तर चारही टार्गेट आपल्याला आली आणि त्यानंतर आपल्याला किंमत थोडी वर जाताना दिसतेय. आता इथे जर बघितलं तर लो किती बनलाय 54,116 चा बनलाय. 115 चं टार्गेट होतं 116 बनलाय. तेवढं निफ्टीमध्ये एखादा रुपया म्हणजे चालून जातं, त्याला काही फरक नाही पडत. आणि ही शॉर्ट टर्मची टार्गेट होती. चारीच्या चारही टार्गेट आलेली आपल्याला इथे दिसत आहेत. तर त्यामुळे मीडियम टर्म मध्ये जरी आपल्याला एवढंच दिसत असलं तरी शॉर्ट टर्म मध्ये आणखीन दिसत होतं म्हणून किंमत खाली येते. आपण एकाच टाइम फ्रेम मध्ये जेव्हा विश्लेषण करत होतो तेव्हा बऱ्याच जणांना प्रश्न असायचा की सर तुम्ही तर इथेच सांगितलं होतं मग किंमत खाली का गेली. कारण मल्टी टाइम फ्रेम मध्ये आपल्याला विश्लेषण करावं लागतं आणि मग आपण एक्झॅक्टली ओळखू शकतो कुठपर्यंत किंमत जाऊ शकते ती. आता हे झालं कशा प्रकारे निफ्टी बँक मध्ये शुक्रवारी मुवमेंट झाली. आता आपण काय करूया या सगळ्या लेवल्स काढून टाकूया आणि ह्या चार्ट सुद्धा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये बघायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन केलाय. इथे आता जर बघितलं आपल्याला तर काय दिसतंय आपल्याला मागच्या म्हणजे एप्रिल मार्चच्या एंडला एप्रिल महिन्यात ही जी तेजी झाली होती त्यानंतर सातत्यानं किंमत खाली जाताना दिसते. या आठवड्यात थोडं गॅप अप झालं होतं पण इथे तुम्ही बघू शकता एक शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे. शूटिंग स्टार कॅन्डल जर बनली तर ती थोडी रिस्की असते. हे कायम लक्षात ठेवा. यापूर्वी जेव्हा जेव्हा शूटिंग स्टार कॅन्डल बनली त्याचा लो तुटला. इथे बघा इथे शूटिंग स्टार बनली होती वीकली टाइम फ्रेमला. पण त्याचा अर्थ असा नाही की लगेचच खाली गेलं. इथे खाली गॅप डाऊनच ओपन झालं. पण त्यानंतर बाउन्स पण आला होता आणि मग खाली गेलं. व्होलाटाईल पण होऊ शकतं. ही पण लक्षात ठेवा. तर जेव्हा जेव्हा शूटिंग स्टार कॅन्डल बनते त्यानंतर आपल्याला थोडंसं सावध राहावं लागतं. पण आता प्रत्येक वेळेला असं होतं का इथे सुद्धा शूटिंग स्टार बनली पण ह्याचा लो व्यवस्थित कधी ब्रेकच झाला नाही. त्यामुळे इथे बाउन्स आला. तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघू शकता इथे पण शूटिंग स्टार सारखी बनली होती. एक्झॅक्ट शूटिंग स्टार नव्हती बनली कारण खालच्या बाजूला बरीच मोठी शेपटी आली आहे. ती यायला नकोय. ती आली असती तर प्रॉपर झालं असतं. पण इथे सुद्धा बघितलं तर पुढचा आठवडा सोडून त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजे प्रत्येक वेळेला येईल असं नसतं. पण आता इथे ज्या पद्धतीनं बनलंय ते बघता आणखीन थोडंसं खाली येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यासाठी आपल्याला सोमवारी प्राइस ऍक्शन कशी होतीये हे बघितलं की मग आणि चित्र जास्त स्पष्ट होईल. पण आता किमती थोड्या खाली येऊ शकतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. 54,240 च्या आसपास क्लोजिंग जरी झालं असलं तरी 54,000 53,500 ह्या लेवल आपल्याला सहज विचार करता येऊ शकतो. 53,000 पर्यंत सुद्धा आपण खाली येण्याची शक्यता सहज धरू शकतो. कारण ह्यापूर्वी किंमत तिथपर्यंत आलेली आहे. तर साधारणपणे ह्या एरियामध्ये 52,000 ते 53,000 इथपर्यंत कुठेतरी खाली येण्याची शक्यता आत्ता दिसतेय. पण ते डायरेक्ट असंच्या असं खाली येणार नाही. मी नेहमी सांगतो किमतीला जर खाली जायचं असेल तर ती स्ट्रेट जात नाही. तर त्याच्या आधी खाली येते, थोडं वर जाते, मग परत असं करत करत आपल्याला किंमत खाली जाते. तर त्यामुळे इथे डायरेक्ट आता असंच्या असं खाली येईल असं नाही. मध्ये कदाचित थोडं खाली येईल, परत वर जाईल, परत असं करत करत ह्या लेवल पर्यंत येऊ शकते. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
आपल्याला लॉंग टर्मच्या दृष्टीने बघितलं तर किंमत आता आणखीन खाली येऊ शकते. 1000-2000 पॉइंट नक्कीच याच्यामध्ये खाली येऊ शकतं, असं आता चित्र दिसायला लागलेलं आहे. आता आपण काय करूया, आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा आपण इथे बघू शकतो की सातत्यानं इथे 3-4 दिवस जी तेजी झाली होती, ती आता सातत्यानं 3 दिवस किंमत खाली यायला सुरुवात झाली आहे. आता तुम्ही जर बघितलं तर इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल, ह्यापूर्वी सुद्धा एक सेलिंग चांगलं झालं होतं, एक बाउन्स झाला, परत मग आपल्याला सेलिंग आलं, परत एक बाउन्स झालाय. या प्रत्येक वेळेला आपण जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जो हाय आहे तो खाली खाली बनत चाललाय. मला तुम्हाला ना निफ्टीमध्ये आणखीन एक गोष्ट सांगायची होती, मला आता ह्याच्यावरनं लक्षात आली, जी सांगायची राहिली आहे. तर निफ्टीचं अनालिसिस करत असताना ना आपल्याला इथे मी डेली टाइम फ्रेमवरच आहे तर तिथेच दाखवतो की इथे आपल्याला ना एक ट्रायंगल पॅटर्न तयार झालाय. तो मी ठरवला होता तुम्हाला दाखवायचा, पण विश्लेषण करताना ते राहिलंय. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असा एक ट्रायंगल पॅटर्न दिसतोय. हा जो ट्रायंगल पॅटर्न आहे, तर आता ह्याच्यामध्ये जागा शिल्लक नाहीये. तुम्ही जर बघितलं तर हार्डली आपल्याला काय दिसतंय, 1 जून, 2 जून, 3 जून, 5 जून, 5 जून पर्यंतचीच जागा आहे. 5 जून पर्यंत सुद्धा टिकणार नाहीये. याचं कारण आता इथे जागाच कमी राहिली आहे शिल्लक, बरोबर. आता काय होईल, ह्या ट्रायंगल पॅटर्न मध्ये एक तर वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं असं आपल्याला ब्रेकआउट येऊ शकते. आता त्याच्यामध्ये होतं काय, बऱ्याच वेळेला आता इथे खालच्या दिशेनं जाते असं दाखवलंय, आणखीन थोडं खाली जाईल आणि कदाचित अचानक बाउन्स होऊन आपल्याला वर सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे थोडंसं ट्रायंगल पॅटर्न अनालिसिस करताना सुद्धा सावधपणे करायला लागतो. तर अशा प्रकारचा ट्रायंगल पॅटर्न आपल्याला इथे तयार झालेला दिसतोय आणि त्याच्यामध्ये आता जागा नाहीये. त्यामुळे एक ब्रेकआउट येऊ शकतं आणि ब्रेकआउट आल्यानंतर एक मोठी मूव्हमेंट नेहमी होते, हे लक्षात ठेवा. मात्र तो फेक ब्रेकआउट असता नये. तर ते फेक ब्रेकआउट जर नसेल तर एक मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. तर असं चित्र आपल्याला निफ्टीमध्ये सुद्धा तयार झालंय. बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, आपण इथे सुद्धा एक ट्रायंगल पॅटर्न सारखं काढू शकतो. मी तुम्हाला इथे काढून दाखवतोय. खरं हा हाय बनलाय, पण त्यानंतर आपल्याला इथून खरं सेलिंग स्टार्ट झालंय. त्यामुळे आपण जर बघितलं तर आपण साधारणपणे इथे घेऊया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या पद्धतीने इथे हे झालंय आणि इथून जर तुम्ही घेतलीत अशा प्रकारे, तर इथे थोडीशी जागा शिल्लक आहे. इथे सुद्धा जास्तीत जास्त 10-11 जून पर्यंत आहे, पण त्याच्या आधीच ब्रेकआउट होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे सुद्धा ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे आणि ह्या ट्रायंगल पॅटर्न मध्ये आपल्याला कळतंय, वर जाण्याचा प्रयत्न होतोय, सेलिंग येते, परत प्रयत्न होतोय, सेलिंग येते, परत वर जाते, परत सेलिंग येते आणि ह्या बाजूला आल्यानंतर सपोर्ट घेतला जातोय. आता इथे खाली येताना सपोर्ट घेतला जातोय का, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. घेतला तर आणखीन एक वर जाण्याची मूवमेंट होऊ शकते आणि मग खाली येईल. असं करत करत मग कुठेतरी ब्रेकआउट वरच्या दिशेनं असेल किंवा खाली येऊन खालच्या दिशेनं असेल, असं आपल्याला होऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं आणखीन काही दिवस थांबण्याची आवश्यकता आहे. तर हे झालं निफ्टी फिफ्टी मधलं वीकली आणि निफ्टी फिफ्टी आणि बँक निफ्टी मधलं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी मला आपला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. जर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन मेंबरशिप घ्यायची असेल, तर तुम्ही म्हणजे यूट्यूबचे ॲप ओपन केलं, तर आपला चॅनल ओपन केलात की तुम्हाला आपल्या चॅनलवर सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन दिसणार आहे. त्या जॉईन बटनला क्लिक करून चॅनल मेंबरशिप घेऊ पण शकता आणि त्याची माहिती वाचू पण शकता. तिथे आपण एकूण 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेत. पहिलं ऑप्शन आहे ब्रॉन्झ, दुसरं आहे सिल्वर, तिसरं आहे गोल्ड, चौथं आहे प्लॅटिनम. तर ह्या 4 पैकी सध्या मी रेकमेंड करतोय की मिनिमम गोल्ड मेंबरशिप घ्या आणि तुम्ही काही दिवस बघा आणि मग तुम्ही ठरवा प्लॅटिनमला जायचं की गोल्ड मेंबरशिपच घ्यायची. तर हे घेऊ शकता. ह्या दोघांची सर्व्हिस आता लवकरच पुढच्या आठवड्यापासून चालू होईल, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त फॅसिलिटीज असणार नाहीत. गोल्ड मेंबरमध्ये तुम्हाला निफ्टी फिफ्टीचं पूर्ण विश्लेषण बघायला मिळेल. तर तुम्हाला जर तुम्ही ह्यापूर्वी शेअर मार्केट मराठीकडून कुठलाही पेड कोर्स विकत घेतला असेल किंवा प्रीमियम ग्रुपचे मेंबर असाल, तर तुम्हाला सध्या लगेच हे काही मेंबरशिप घेण्याची गरज नाही. सध्या काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी आपण पूर्वीच्या सर्व जुन्या सदस्यांना हे सर्व आपण अपडेट जे आहेत
ते फ्री ऑफ कॉस्ट देतोय. प्रीमियम ग्रुपच्या मेंबरना सुद्धा सध्या फ्री ऑफ कॉस्ट हे सर्व अपडेट, गोल्ड मेंबरचे जे अपडेट आहेत ते आपला जो प्रीमियम ग्रुपचा टेलिग्राम ग्रुप आहे शेअर मार्केट मराठी प्रीमियम, तर त्याच्यावर ज्याच्यात सगळे पेड कोर्सचे सदस्य आणि प्रीमियम ग्रुपचे सदस्य एकत्र आहेत, तर त्याच्यावर मी गोल्ड मेंबरशिपचे अपडेट सध्या फ्री ऑफ कॉस्ट देतोय. तर सध्या तुम्ही ह्या 2 कॅटेगरीमध्ये असाल तर लगेच तुम्हाला हे घेण्याची गरज नाही. भविष्यात मात्र काय होईल, जेव्हा इकडचं बंद होईल तेव्हा तुम्ही याचा विचार करू शकता. तुम्हाला जर ह्यापेक्षा जास्त काही शंका असेल तर तुम्ही काय करू शकता, माझ्याशी व्हॉट्सअप ग्रुपवर संपर्क साधू शकता. माझा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे. या नंबरवर फक्त व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल करू नका, कारण या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. व्हॉट्सअप मेसेजद्वारे तुमची जी काही शंका असेल ती तुम्ही विचारा, तुम्हाला तिथे रिप्लाय मिळू शकेल. तर हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये सुद्धा आता सेम विश्लेषण आहे. हा रेझिस्टन्स झोन होता. इथून खाली येताना मीडियम टर्ममध्ये हे टार्गेट होतं 76,050, 75,690, त्यानंतर 75,400. ही मीडियम टर्मची टार्गेट होती. शॉर्ट टर्ममध्ये आपण हे लेवल दिली होती पहिल्यांदा. ह्याच्या खाली टिकल्यानंतर इथे टिकलं नाही बघा, इथूनच बाउन्स आला आणि मग खाली जायला लागलं. तर सुरुवातीला दिलेली टार्गेट ही होती, म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेली टार्गेट, पण प्रत्यक्षात टार्गेट ही होती. त्यामुळे आपण आता काय करूया, फार थोडाच फरक होता, जास्त फरक नव्हता. थोडंसं वेळ बदलली की आपली टार्गेट्स मध्ये थोडा थोडा बदल होतो. तर ही टार्गेट्स मी आता काढून टाकतोय आणि ही 4 टार्गेटच आपण ठेवूया. तर ही चारीच्या चारी टार्गेट आलेली आहेत, तुम्ही बघू शकता. हे पहिलं टार्गेट होतं 75,575. ही जी होती ही मेक ऑर ब्रेक लेवल होती. ओके. तर तिथे त्याच्या थोडंसं वरूनच आपल्याला एक बाउन्स आला आणि मग खाली जायला लागलं. तर मेक और ब्रेक लेवल तुटली, त्यानंतर आपल्याला तिसरं पण टार्गेट आलं आणि चौथं पण टार्गेट आलं आणि बरोबर ह्याच्या जवळ आल्यावरच आपल्याला एक बाउन्स आला. तर अशा प्रकारे सेन्सेक्समध्ये सुद्धा इतर इंडेक्स प्रमाणेच आपल्याला सर्वच्या सर्व शॉर्ट टर्मची टार्गेट आजच म्हणजे शुक्रवारीच बघायला मिळाली. माझी अपेक्षा होती ती सोमवारी किंवा जास्तीत जास्त मंगळवारपर्यंत बघायला मिळतील, पण ते शुक्रवारीच आपल्याला बघायला मिळाली. तर आता ह्या सर्व लेवल्स काढून टाकल्यात. सेन्सेक्सचं विश्लेषण सुद्धा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये करूया. सेन्सेक्समध्ये थोडंसं चित्र वेगळं दिसतंय. आपण इथे बघू शकतो की हे जे आपल्याला तेजी झाली होती, त्यानंतर हा जो आपल्याला सेलिंग येतोय, कदाचित काय होणार, आता हा लो कदाचित ब्रेक नाही होणार. आपल्याला कदाचित असं वाटतंय. ह्याच्यापेक्षा थोडं खाली येऊ शकतं, पण इथे कुठेतरी येऊन पुन्हा एक बाउन्स होऊ शकतो. आणि असं जर झालं तर मग काय होईल, मग आपल्याला आता इथे ह्यापूर्वी बघा काय झालं, इथपर्यंत खाली आलं, इथपर्यंत वर गेलं, इथपर्यंत खाली आलं, इथपर्यंत वर गेलं. प्रत्येक वेळेला हा लो तुटत आलाय, बरोबर, आणि हाय काही तुटला नाही. म्हणजे हा इथे होता, हा इथे होता, हा इथे होता, बरोबर, हा इथे आहे. म्हणजे हाय खाली खाली येत आहेत, लो तुटत चाललेत. एकदा असं होणार की लो न तुटता वर जाणार आणि हाय तुटणार. असं जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थानं तेजी चालू होणार. लक्षात आलं? तर त्यामुळे अजून थोडंसं खाली येण्याची शक्यता आहे. मात्र अगदी हे जे लो होत बनला होता, म्हणजे 72,000च्या खाली जी किंमत गेली होती, इतकं खाली येईल की नाही माहित नाही, पण 1-1.5 हजार पॉईंट आणखीन खाली येण्याची शक्यता सेन्सेक्समध्ये अजूनही शिल्लक आहे. अर्थात मी जसं सांगितलं की आधी बाउन्स येतोय आणि मग सेलिंग येतंय, का आधी सेलिंग येतंय आणि मग बाउन्स येतोय, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार, डेली जे शॉर्ट टर्मचं अनालिसिस आहे ते व्हिडिओ बघत राहायला लागतील, म्हणजे आपल्याला पुढचं विश्लेषण लक्षात येऊ शकेल. पण आता खाली येणार एवढं तर नक्की कळलेलं आहे आपल्याला. वीकली नंतर आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की 2 दिवस थोडं थोडं खाली येत होतं, आज व्यवस्थित खाली आलंय. आणि तुमच्या इथे जर तुम्हाला हा डेली टाइम फ्रेमचा चार्ट बघितलात तर तुम्हाला इथे लक्षात येईल की ह्या एरियामध्ये आतापर्यंत खूप वेळा आलेला आहे आणि सपोर्ट घेतलेला आहे, बरोबर. खूप वेळा तुम्ही इथे बघू शकता, ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतलाय, आत्ता सुद्धा सपोर्ट घेतलाय. कदाचित काय होईल, हा एरिया जर तुटला तर आणखीन थोडंसं खाली जाताना किंमत बघायला मिळू शकेल. कदाचित मी जसं म्हटलं की ही जी लेवल आली आहे ही लेवल कदाचित येणार नाही, पण त्याच्या आधी मध्ये कुठेतरी, म्हणजे ह्या आसपास, ही लेवल तोडल्यापासून ह्या आसपास, म्हणजे अगदी 72,000 पासून ते वरपर्यंत कुठेतरी किंमत खाली येऊ शकते, ह्या झोनमध्ये येऊ शकते आणि मग एकदा बाउन्स येऊ शकतो. अशा प्रकारचं चित्र आता इथे
तयार झालेलं आहे. तर हे झालं तीनही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, तुम्हाला काही सांगायचं असेल, तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलच नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.